80 वर्ष जुन्या असलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 13 जागांपैकी 3 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 10 जागांसाठी 13 एप्रिल 2025 रोजी मतदान होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोले सोसायटीच्या 13 जागांपैकी सर्वसाधारण 8 जागांसाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये गायकवाड अनिल धोंडीराम, गोरडे हौशीराम भास्कर, धुमाळ उत्तम रामभाऊ, धुमाळ गंगाराम पुंजा, धुमाळ वसंत सयाजी, नवले मिलिंद भास्कर, नवले सुनील मनोहर, शेटे सीताराम विठ्ठल, शेणकर दत्तात्रय विठ्ठल, नाईकवाडी संतोष भीमाजी, मंडलिक एकनाथ बारकू यांचा समावेश असून इतर मागासवर्गीय मतदारसंघात 1 जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये चौधरी रामहरी भाऊसाहेब, चौधरी सावळेराम तुळशीराम, शेटे संपत गणपत यांचा समावेश आहे। भटक्या विमुक्त जाती मतदारसंघात 1 जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। त्यामध्ये पवार किसन सावळेराम, पवार विजय बाबूराव, दराडे हेमंत भिकाजी हे निवडणूक लढवित असून महिला राखीव मतदारसंघातून 2 जागांसाठी 2च उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत। यामध्ये विमल नारायण झोळेकर, नाईकवाडी, हिरा संतोष या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत। तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ही 1 जागेसाठी 1च अर्ज शिल्लक राहिल्याने ही जागाही बिनविरोध झाली आहे। यामध्ये जगताप दिनकर गंगाराम यांचा समावेश आहे। एकूण 13 जागांसाठी एकूण 20 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। 13 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 11 जागांसाठी 17 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। तर या 11 जागांसाठी 13 एप्रिल 2025 रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार असल्याचं सहकार कार्यालय अकोल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांनी दिले आहे। या सोसायटीचे एकूण मतदानास पात्र मतदार 1520 आहे। तर या सोसायटीची स्थापना 11 जुलै 1945 रोजी झाली असून 80 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संस्थेची निवडणूक होत आहे। आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादाससह कॅमेरामन आकाश भालेराव।